अर्ध्या रात्री आईच्या झोपेत खंड पडला आणि तिनं पाहिलं की मुलगा सुनेच्या खोलीत झोपण्याऐवजी स्वतःच्या पलंगावर एखाद्या लहान मुलासारखा आडवा तिडवा झोपलेला आहे. हे पाहून तिचं मन पुन्हा काळजीनं भरून गेलं. मुलाच्या डोक्याखाली उशी ठेवून त्याच्या कपाळावरून हात फिरवत ती हळूच म्हणाली, "तू आजकाल काहीतरी त्रासलेला वाटतोस." "नाही ग आई." आईच्या स्पर्शानं मुलाची हलकी झोप मोडली होती. तो वळून आईजवळ आला. गेल्या महिन्यात पतीच्या निधनानंतर तिचीही गाढ झोप हरवली होती. रात्रभर डोळे मिटून केवळ झपक्यांमध्येच वेळ काढावा लागत होता. त्यात मुलाचीही अस्वस्थता. "आजकाल कधी-कधी तू माझ्या पलंगावर झोपतोस. सुनेवर नाराज आहेस का?" "नाही ग आई." लहान मुलाप्रमाणे आईला बिलगायचा प्रयत्न करत त्यानं आईच्या प्रश्नाला टाळलं. आईनं पलंगाच्या बाजूला ठेवलेल्या तांब्याच्या लोट्यामधून एक घोट पाणी घेतलं आणि परत जागेवर ठेवून उशीचा आधार घेऊन पलंगावरच टेकून बसली. "मग काय झालं रे बेटा?" "काही नाही ग आई." आईच्या प्रश्नांना टाळत तो तिच्या मांडीवर डोकं ठेवलं होतं. "बेटा सांग ना, तुझी ही अस्वस्थता पाहून माझं मन घाबरतं." त्याच्या कपाळावरून हात फिरवत ती पुन्हा विचारत राहिली. "आई, तुला आठवतं का जेव्हा मी मोठा होत होतो तेव्हा बाबांनी माझं वेगळं खोलीत झोपायचं ठरवलं होतं." "अगदी आठवतं. पण खोली वेगळी हवी असं तूच तर म्हणला होतास." आईनं त्याला जुनं आठवून दिलं. "हो ग, पण तुम्ही मला झोपल्यानंतर नेहमी माझ्या खोलीत यायचात, माझ्या कपाळावरून हात फिरवायचात आणि कधी-कधी माझ्या पलंगावर झोपून जायचात. आणि सकाळी मला माझ्या पलंगावर पाहून तू मला नेहमीच एक प्रश्न विचारायचास, आठवतं?" आई आठवणीमध्ये रमून गेली होती. "हो, आठवतं ना." "मग सांग, काय विचारायचास?" आईच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेखाटली होती. "हेच की, आई तू बाबांवर नाराज आहेस का?" मुलाच्या या आठवणीच्या ताकदीने आई भारावली होती. तिच्या चेहऱ्यावरची हलकीशी उदासी त्या मंद प्रकाशातही हरवली होती. "हो बेटा, पण तुला असं का वाटायचं?" आईने कुतूहलाने विचारलं. "कारण मला तुम्हाला नेहमी बाबांबरोबर पाहायचं असायचं." बाबांची आठवण काढत त्यानं आईच्या हाताला घट्ट धरलं. "बेटा, मलाही तुला सुनेसह नेहमी आनंदी पाहायचं आहे." आईने त्याच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकले. "आई, मग तुम्ही बाबांना एकटे सोडून माझ्या खोलीत का यायचात?" बऱ्याच वर्षांनी मुलानं मनातील प्रश्न विचारला. "बेटा, मला वाटायचं तू एकट्यानं झोपलास तर तुला भीती वाटेल." "आई, आता बाबांनंतर मला ही भीती वाटते." "का रे बेटा?" आई अधीर होऊन मुलाचा भय जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. "माझं एकटेपण झाकण्यासाठी तुम्हाला भीती वाटेल असं वाटतं. म्हणूनच मी 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 तो काही बोलू शकला नाही." आई मुलगा एकमेकांना बिलगले आणि सगळे शब्द डोळ्यातून ओघळत गेले.